नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, कृषी सहाय्यक विद्यापीठाची एक जी आहे तर ती जाहिरात आलेली आहे. पहिले सांगतो, ही जाहिरात कंत्राटी स्वरूपाची, पण तरीही ज्या उमेदवारांना याच्यामध्ये जॉब करायचा असेल तर त्यांच्यासाठी ही जाहिरात जी आहे तर ती महत्त्वपूर्ण आहे. आगामी काळात लक्षात ठेवा, याच कृषी विद्यापीठांकडून कृषी सहाय्यक या पदासाठीची परमनंट जाहिरात जी आहे तर ती येणार आहे आणि ही जाहिरात त्यांच्यासाठी आकृतीबंध तयार आहे. त्याच्यासाठी आपण एकदा जे आहे तर ते पुन्हा एकदा प्रयत्न करणार आहोत. थोडंसं हे जी आचारसंहिता संपली त्याच्यानंतर आपण एक प्रयत्न करणार आहोत आणि त्याच्यामध्ये नक्कीच आपल्याला येणाऱ्या कालावधीत ही जाहिरात जी आहे तर ती पाहायला मिळणार आहे. मित्रांनो बघा, ही जाहिरात कोणासाठी आलेली आहे लक्षात घ्या. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ इथं जे आहे ही जाहिरात जी आहे तर ती आलेली मित्रांनो. आणि नाताळ निमित्त इग्नाइट अकॅडमीच्या सर्व कोर्सेसवर मित्रांनो 25% ऑफ आहे. ही ऑफ तुम्हाला 31 डिसेंबर पर्यंत मिळणार आहे मित्रांनो. म्हणून ज्या उमेदवारांना आपली कृषी सेवक कृषी सहाय्यकची बॅच जॉईन करायची असेल तर त्यांच्यासाठी सुवर्ण संधी, कारण की त्यांना या बॅचच्या प्राइसेसवर पुन्हा 25% ऑफ जो आहे तर तो मिळणार आहे. म्हणून खूप मोठा ऑफ जो आहे असणार आहे. म्हणून तुम्ही आजच जे आहे तर ते हे जॉईन करू शकतात. आणि ही जाहिरात जी आहे तर ते आपण पाहूया मित्रांनो. बघा, याच्यामध्ये त्यांनी सांगितलेले की कृषी सहाय्यक या पदासाठीची निव्वळ कंत्राटी स्वरूपाची तात्पुरत्या स्वरूपाचं त्यांना पद भरायचंय, त्याची जाहिरात जी आहे तर त्यांनी इथं प्रकाशित केलेली. तर या जाहिरातीमध्ये काय सांगितलेले, निवड कशी होणार आहे त्या सगळ्या गोष्टी पाहूया. चला बघा, 18 डिसेंबर 2025 ला ही जाहिरात आलेली आहे. पदाचं नाव आहे ऍग्रीकल्चर असिस्टंट म्हणजे कृषी सहाय्यक. इथं सेवक हे पद नसतं मित्रांनो. कृषी विद्यापीठात सेवक हे पद नसतं, डायरेक्टली ऍग्रीकल्चर असिस्टंट हेच पद असतं. पुन्हा तुम्हाला काय करायचंय बघा, इथं त्यांनी संपूर्ण तुमचं सांगितलेले बघा. तुमचा इंटरव्ह्यू बघा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर होणार आहे, टेम्पररी बेसिसवर एका एजन्सीला दिलेला आहे. बघा, टेस्टिंग ऑफ इव्हॅल्युएशन ऑफ न्यू कॉम्बिनेशन्स ऑफ हे पूर्ण नाव जे आहे तर ते एवढं दिलेलं आहे. ठीक आहे, ही कंपनी आहे हैदराबादची. However, the interview will be conducted on a date 9 जानेवारी 2026 ला 10:30 वाजता तुमचा ऍग्रीकल्चर एटमॉलॉजी सेक्शन रिजनल ऍग्रीकल्चर रिसर्च सेंटर कर्जत डिस्ट्रिक्ट रायगड. तर इथं तुमचा इंटरव्ह्यू ठेवलेला आहे. म्हणजे निवड वगैरे साठी काही परीक्षा द्यायची गरज नाही, डायरेक्टली तुम्हाला इंटरव्ह्यूला जायचंय. कधी 9 जानेवारी रोजी जायचंय. बघा, एकच पोस्ट ठेवलेले. बघा, इथं कर्जतला इथं प्लेस ऑफ वर्क ठेवलेले. डिग्री आणि डिप्लोमा दोन्ही इलिजिबल आहे. 16,000 रुपये फिक्स सॅलरी असणार आहे, त्याच्यावरती तुम्हाला पेमेंट मिळणार नाही. 11 महिन्यांचा तुमचा हा कॉन्ट्रॅक्ट असणार आहे. आणि तुम्ही थर्ड पार्टी म्हणजे एजन्सीमध्ये काम करतायत. हे कॉन्ट्रॅक्ट एजन्सीचं आहे, गव्हर्नमेंटचं कॉन्ट्रॅक्ट नाही, हे लक्षात घ्या. एजन्सी तुम्हाला पगार देणार आहे, गव्हर्नमेंट तुम्हाला पगार देणार नाही, हे लक्षात घ्या. हे थर्ड पार्टी कॉन्ट्रॅक्ट याला म्हणतात. बघा, हे डिग्री वगैरे दिलेले. बाकी 38 आणि 43 एवढी वयाची जी आहे तर ती अट आपल्याला पाहायला मिळते. पोस्टाने तुम्हाला फॉर्म पाठवायचा आहे. सिलेक्शन प्रोसेसमध्ये फक्त इंटरव्ह्यू तुम्हाला असणार आहे. आणि लक्षात घ्या, स्टॅम्प पेपर तुम्हाला 100 रुपयाचा करायचा आहे, कारण की तुम्ही जॉब सोडू शकत नाही असं त्यांनी म्हटलंय. आणि जर तुम्हाला जॉब सोडायचा असेल तर 1 महिना आधी नोटीस द्यायची आणि 1 महिन्याची सॅलरी द्यायची. म्हणजे 1 महिना सॅलरी म्हणजे 16,000 रुपये भरावे लागतील, तर तुम्हाला जॉब जो आहे तर तो सोडता येईल. म्हणून ज्यांना जॉब जॉईन करायचा असेल त्यांनी जॉब जॉईन करा, कारण की सोडण्याची पण प्रोसेस जी आहे तर त्यांनी थोडी कॉम्प्लिकेटेड जे आहे तर ते बनवून दिलेले. फक्त 11 महिन्याच्या पिरियडसाठी हा जो जॉब जो आहे तर तो असणार आहे मित्रांनो. आणि याच्यामध्ये अशा काही गोष्टी आहेत, म्हणून तुम्ही ज्यांना जॉईन करायचं असेल तर ते करू शकतात. आणि ज्यांना वाटतं की नाही मला अभ्यास करायचा तर त्यांनी खरंच अभ्यासावर लक्ष द्या, कारण की जोपर्यंत परमनंट सरकारी नोकरी नाही ना मित्रांनो, तोपर्यंत या अशा जॉबचा जो आहे ना तर तो जास्त वेळ भरोसा पण नसतो. आणि त्याच्यासाठी सध्या जर समजा कृषीची जाहिरात नसेल आणि तुमचा डिग्री झालेली असेल तर इतर देखील सरसेवेची जाहिराती चालू आहेत. सध्या कोर्टाची पण जाहिरात चालू आहे मित्रांनो. शिपाईची 7वी पासवर जाहिरात आहे, म्हणून काही कमीपणा वाटू नका. फॉर्म भरा, त्याला देखील चांगला पगार आहे. या स्त्रीची वेतन श्रेणी आहे 25,000 ते 30,000 रुपये पर्यंतचं वेतन मिळणार आहे. संभाजीनगर, नागपूर, मुंबईला तिन्ही ठिकाणी लोकेशन आहे. कुठल्याही लोकेशनला फॉर्म भरून टाका. ते एक फॉर्म भरणं चालू आहे. म्हणून तुम्ही ते जे आहेत तर तोपर्यंत इथं जास्त मेहनत करण्यापेक्षा मला असं वाटतं तुम्ही त्या शिपाईचा फॉर्म जो आहे तर तो भरून टाका. काही प्रॉब्लेम जो आहे तर तो तुम्हाला इथं येणार नाही. बाकी काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला जे आहे तर ते नक्की कळवत चला. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.